नमस्कार मंडळी. हळद रुसली कुंकू असलं मालिकेच्या आजच्या भागात आपणाला पाहायला मिळणार आहे एक जबरदस्त ट्विस्ट. कृष्णा आणि दुष्यंत यांच्या पहिल्या रात्रीचा हा भाग तुमचं मन हेलावून टाकेल. चला तर मग पाहूया आजच्या भागात नेमकं काय घडणार आहे. कृष्णा मस्तपैकी सजून दुष्यंतसोबतच्या पहिल्या रात्रीसाठी तयार होते. ती खोलीत येते आणि बेडवर बसते, पण तिच्या चेहऱ्यावर दिसतो एक विचित्र अनकम्फर्टेबल भाव. दुष्यंत शांत असतो, काहीच बोलत नाही. कृष्णा पुढे जाऊन त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण दुष्यंतला कृष्णाने घातलेल्या गजऱ्याच्या फुलांचा वास सहन होत नाही. त्यात सतत शिंका येत असतात. तो म्हणतो, मला त्या फुलांचा त्रास होतोय. कृष्णा म्हणते, आता फुलं म्हटल्यावर वास येणारच की. त्यावर दुष्यंत थोडा चिडतो आणि म्हणतो, कृष्णा, हे सगळं नाटक करण्याची गरज नाही. भक्ती काय सांगते हे सगळं तू फॉलो करू नकोस. तो म्हणतो, तो गजरा डस्टबिनमध्ये टाक. कृष्णा गोंधळून विचारते, डस्टबिन म्हणजे काय? दुष्यंत हळूच समजावतो, कचऱ्याचा डब्बा. कृष्णा गजरा काढून टाकते आणि तेव्हाच तिचा पाय दुष्यंतच्या पायात अडकतो. कृष्णा थेट दुष्यंतच्या मिठीत जाते. दोघं काही क्षण एकमेकाकडे पाहतच राहतात. त्याचवेळी कृष्णाचे केस दुष्यंतच्या हातात अडकतात आणि ती ओरडते. दुष्यंत काळजीने विचारतो, काय झालं, दुखलं का? कृष्णा लाजत म्हणते, नाही, फक्त केस अडकले होते. दुष्यंत मनात विचार करतो, ही एवढी प्रेमाने वागते, मग मी असा का वागत आहे तिच्याशी? कृष्णा मात्र निरागसतेने म्हणते, दुष्यंत सरकार, पहिली रात्र आयुष्यभर लक्षात राहते असं भक्तिताई मला म्हणाली होती. पण दुष्यंत म्हणतो, कृष्णा, थोडा वेळ शांत राहशील का? कृष्णा हळूच म्हणते, मी तुमच्या डोक्याला बाम लावू का? पण दुष्यंत तिला थांबवतो, मला एकटं राहून दे. कृष्णा हळूहळू मागे सरकते. तिच्या डोळ्यात पाणी येतं. त्याचवेळी दुसरीकडे पूजा दुष्यंतच्या आठवणीत हरवलेली असते. त्याने केलेले प्रपोज, एकत्र घालवलेले क्षण तिला आठवत असतात. आणि आता उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत. दुष्यंत स्पष्टपणे कृष्णाला म्हणतो, कृष्णा, माझ्याकडून प्रेमाच्या अपेक्षा ठेवू नकोस. आपलं लग्न झालं, पण ते फक्त जगासाठी आहे. आपल्या संसारात सुख असं काही असणार नाही. हे ऐकून कृष्णा खूप नाराज होते. दुष्यंत खोलीतून रागाने बाहेर निघून जातो आणि बाहेर हॉलमध्ये बसलेले आढळराव त्याला पाहतात. ते म्हणतात, दुष्यंत, लग्नाच्या पहिल्याच रात्री हे काय चाललंय? दुसरीकडे पूजा बाहेर उभी असते आणि दुष्यंतला पाहून तिच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद होतो. आता पुढे काय होणार? दुष्यंतचा निर्णय बदलणार का? हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. तर मंडळी, आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.